आंखें बंद रखते हुए 3 बार ओम का उच्चार। गहरी सांस लें। गहरी सांस लें। गहरी सांस लें। धीरे से आंखें खोलें। सभी को हेल्दी लाइफ। नए साल के सेशन में हमने 5 बीज खुद के लिए और 5 बीज साधना मंदिर के लिए इसके बारे में गहराई से समझा था। और उसमें से जो एक बीज है साधना मंदिर के लिए वो अग्निहोत्र का हमने समझा था। 12 मार्च को विश्व अग्निहोत्र दिवस है, तो उस अवसर पर वो बीज साधना मंदिर में हम शुरू करने जा रहे हैं। तो उसके पहले उसकी जो पूरी जानकारी हमें लेनी है, उसके लिए आज का सेशन रखा गया है। उस बीज का महत्व क्या है, क्यों अग्निहोत्र हर दिन करना है, तो इसके बारे में पूरा मार्गदर्शन आज हमें मिलेगा। और ये जो बीज है साधना मंदिर के लिए तो हमें करना ही है, साथ ही साथ अपने घर पर भी हम इसको कैसे कर सकते हैं, तो इसकी पूरी जानकारी, साथ ही साथ उसका प्रैक्टिकल डेमोन्स्ट्रेशन, ये सभी बातें आज हम समझेंगे। तो जो आज मुख्य अतिथि है वो यहाँ उपस्थित है, तो हम कुछ ही देर में सेशन की शुरुआत करेंगे। तो सभी पहले जो बीज हम साधना मंदिर के लिए आज से डालने जा रहे हैं उसके लिए मन ही मन प्रार्थना करेंगे। तो आंखें बंद करके बैठे हैं ध्यान अवस्था में और 2 मिनट के लिए प्रार्थना करनी है कि जो अग्निहोत्र का बीज हम साधना मंदिर पर इसके आगे करेंगे, उसका मुख्य उद्देश्य यहाँ की वाइब्रेशन लेवल, यहाँ की ऊर्जा, यहाँ की सकारात्मकता बढ़े और जो भी साधना मंदिर में आए उसे संपूर्ण स्वास्थ्य मिले। यह प्रार्थना करते हुए सभी ध्यान अवस्था में बैठे रहें जब तक आगे की सूचनाएं आती हैं। शुरुआत करूं सर? सर्व बंधू आणि भगिनींना लाख लाख प्रणाम। या ठिकाणी असलेले अतिशय तरुण कार्यकर्ते म्हणण्यापेक्षा गुरुस्थानी असलेले डॉक्टर राठी सर, आणि मला आता सगळ्यांची नावं लक्षात राहिलेली नाही आहेत, परंतु माझ्या उजव्या हाताला असलेले सर्व मान्यवर, जासूताई आणि सर्व मंडळींनो, सर्वप्रथम मी ह्या अग्नीचं महात्म्य आपल्याला सांगणाऱ्या परमसद्गुरु श्री गजानन महाराज अक्कलकोट यांचं स्मरण करून आपल्या पुढं या संदर्भातले अतिशय महत्त्वाचे असे विचार आणि माहिती मांडणार आहे। सगळ्यात पहिली विनंती अशी की मी आता 80 वर्ष जवळपास आलेलो आहे। 79 वर्षाचा मी आपल्यामध्ये न शोभणारा असा व्यक्ती आपल्या समोर बसलेलो आहे, परंतु थोडासा अनुभव ह्या अग्निहोत्राबद्दल असल्यामुळं थोडासा अधिकारवाणीनं याबद्दल मी तुम्हाला काही माहिती पुरवणार आहे।
ही माहिती पुरवत असताना सुरुवात तर पहिली जर पायरी चढायची झाली तर हे अग्निहोत्र, हे अग्नीचं महात्म्य आपल्यापर्यंत पोहोचवणारे अक्कलकोट निवासी परमसद्गुरू श्री गजानन महाराज यांच्याबद्दलची माहिती देणं परमकर्तव्य असं आहे. गजानन महाराज हा नामकरण उच्चारल्यानंतर प्रथमतः अनेक लोकांच्या डोळ्यासमोर शेगावचे गजानन महाराज येतात. तीही एक थोर विभूती होऊन गेली, तथापि 300 वर्षांपूर्वी होऊन गेली. ह्या गजानन महाराजांचा परिचय थोडक्यात द्यायचा म्हटला तर महत्त्वपूर्ण मुद्दे असे आहेत. आपल्या सर्वांना माहीत आहे श्री गुरुदेव दत्त अवधूत दत्तात्रय, ज्यांना आपण 3 तोंड चित्रामध्ये म्हणा, मूर्तीमध्ये म्हणा बघत असतो. त्यांचे मानवी अवतार श्रीपाद श्री वल्लभ आपल्या कानापर्यंत आले असतील. आपण त्यांचीही काही लोक मनोभावे पूजा अर्चा करत असतात. त्यानंतर सद्गुरूंचा दुसरा त्यानंतरचा मानवी अवतार नरसिंह सरस्वती, आपल्या जवळच्या नरसोबाच्या वाडीमध्ये ते अनेक वर्ष राहून गेलेले आहेत. त्यांच्यानंतरचा अवतार स्वामी समर्थ, आणि हे स्वामी समर्थ त्यांचं प्राकट्य कसं झालं बहुतेकांना माहीत असेल की ते कर्दळीवनामध्ये जेव्हा तपश्चर्याला बसलेले होते त्यावेळी एका लाकूड तोड्यानं एका वारुळावरची फांदी तोडण्याचा प्रयत्न केला. ती फांदी सुरुवातीला तुटली नाही, परंतु त्याच्या हातातली कोऱ्हाड मात्र त्या वारुळावर पडली की जे खाली होतं, आणि त्या वारुळातून भळभळ रक्त वाहू लागलं. आणि त्या वारुळातून एक भव्य दिव्य बलदंड तेजस्वी पुरुष उठून उभा राहिला. तो पुरुष म्हणजे स्वामी समर्थ. हा लाकूड तोड्या पळून जायला लागला, आपल्या हातून काहीतरी गुन्हा झालेला आहे. तेव्हा ते त्याला म्हणले, तू भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. आपण स्वामी समर्थांच्या फोटोखाली म्हणा अनेक ठिकाणी हे वाक्य वाचतो. हा जो कोऱ्हाडीचा घाव स्वामी समर्थांच्या उजव्या मांडीवरती होता, तोच घाव परमसद्गुरू श्री गजानन महाराजांच्या उजव्या पायाच्या मांडीवरती होता. मी भाग्यवान की मला त्या व्रणाचं दर्शन झालेलं आहे. गजानन महाराजांबद्दल अजून एक थोड्याशा गोष्टी मी सांगतो आणि पुढे जातो. गजानन महाराजांच्या डाव्या वक्षस्थळावरती एक भृगुलांछन नावाचं चिन्ह होतं. महाविष्णूंच्या छातीवरती भृगु ऋषींनी जो लत्ता प्रहार केलेला होता, ती खूण गजानन महाराजांनी आपल्या डाव्या वक्षस्थळावरती बाळगलेली होती. उजव्या वक्षस्थळावरती गाईचा खूर आणि श्री निकेत नावाचं चिन्ह गजानन महाराजांच्या उजव्या छातीवरती होतं. गजानन महाराजांच्या हातावरती अनेक चिन्ह होती, किंबहुना चिन्हांचा खजिना होता म्हटला तर चुकीचं ठरणार नाही. शंख, चक्र, गदा ही तर आपल्यासारख्यांच्या सुद्धा हातावरती असतात. यांच्या हातावरती प्रव्रज्या योग होता आणि पताका, त्रिशूळ, यज्ञकुंड अशी अनेक चिन्ह त्यांच्या हातावरती होती. गजानन महाराजांच्या उजव्या पायाचं अंगठ्याचं नख हे लासूर होतं, लालसर होतं. का तर
त्यांच्या अगोदरचा जो अवतार भगवान गौतम बुद्ध, त्यांच्या उजव्या पायाच्या अंगठ्याचं नख हे लासूर होतं. का? तर त्यांच्या अगोदरचा महाविष्णूंचा अवतार भगवान श्रीकृष्ण, त्यांच्या उजव्या पायाच्या अंगठ्याचं नख हे लासूर झालेलं होतं. का? तर यादवांनी जो बाण मारलेला होता तो बाण मर्मस्थानी लागलेला होता, तिथून रक्त आलेलं होतं आणि ती रक्ताळलेली खूण गजानन महाराजांच्या पर्यंत आलेली होती. पुन्हा सांगतो की मी भाग्यवान, असंख्य वेळा हा भ्रूमध्य या गजानन महाराजांच्या पायावरती मला टेकवता आलेला आहे. ह्यांच्या उजव्या पायाच्या तळव्यावरती एक अष्टदल ज्ञान कमल हे चिन्ह होतं. असा हा चिन्हाने विभूषित झालेला पूर्ण पुरुष ह्यांच्या सहवासामध्ये मला येता आलेला आहे. विषय असा येतो की इथंच थांबत नाही. अंगावरती चिन्ह असतील तर फार मोठं झालं अशातला भाग नाही आहे. ह्या गजानन महाराजांना 1938 साली एक गुप्तरीतीने मंत्र दिला गेला. त्या मंत्राचं नाव आहे कृष्ण शक्ती मंत्र. तो 32 अक्षरी मंत्र आहे. कृष्ण शक्ती मंत्र हा इतका प्रभावी की नुसती भ्रुकुटी जरी वक्र झाली तरी या विश्वाचा नाश करण्याची शक्ती त्या मंत्रामध्ये आहे. 4 वर्ष एका पायावरती तपश्चर्या करून हा मंत्र गजानन महाराजांनी सिद्ध केला. त्यानंतर 4 वर्षांनी 12 मार्च 1942 या दिवशी प्रत्यक्षामध्ये महाविष्णूंचे 6वे चिरंजीव अवतार असे प्रकट झाले, अवतरित झाले. आणि या भगवान परशुरामांनी 6व्या अवतारांनी गजानन महाराजांच्या वरती अभिषेक केला. त्याला पूर्णाभिषेक असं म्हणतात. आपण करतो ते आपणच पूर्ण नाही आहोत, तेव्हा आपला अभिषेक हा पूर्णाभिषेक म्हणता येत नाही. त्यांनी केलेला, भगवान परशुरामांनी केलेला अभिषेक गजानन महाराजांच्या वरचा त्याला पूर्णाभिषेक म्हणतात. आणि त्यावेळेला गजानन महाराजांना एक मंत्र दिला गेला. महात्रिपुरी मंत्राची दीक्षा देण्यात आली. महात्रिपुरी मंत्र की जो प्रत्यक्ष भगवान गजाननांपाशी आहे, भगवान परशुरामांच्या जवळ आहे आणि तोच गजानन महाराजांना दिला गेला. आणि त्यावेळी गजानन महाराजांनी भगवान परशुरामांच्या चरणांवरती प्रत्यक्षामध्ये उदक सोडलं आणि त्यामध्ये त्यांनी प्रतिज्ञा केली, मी श्रुतींचं पुनरुज्जीवन करेन. श्रुती म्हणजे वेद. वेद म्हटलं तर आपण आता थोडीशी वरची पायरी पाहूया. वेद हा जो शब्द आहे हा विद, दोचा पाय मोडायचा, ह्या धातूपासून बनलेला आहे. विद म्हणजे विज्ञान, ज्ञान, नॉलेज. म्हणूनच विद्यार्थी, विद्यालय, विद्यापीठ वगैरे हे शब्द निर्माण झालेले आहेत. आपण म्हणतो 4 वेद आहेत. ज्ञान काही 4 असत नाही, ज्ञान हे एकच असतं. आपल्याला सरांनी सांगितलंच असणार आहे. तर हे ज्ञान ज्या वेदापासून सुरुवात झालेली आहे त्याला आपण ऋग्वेद म्हणतो. या ऋग्वेदातली पहिली ऋचा, त्या पहिल्या ऋचेमधली पहिली पंक्ती, त्यातला
अग्रगण्य शब्द हा अग्नी आहे. अग्निमीळे पुरोहितम यज्ञस्य देव मृत्विजम होतारम रत्नधातमम अशी पहिली ऋचा आहे. अग्निमीळे. आता या अग्नीचं करायचं काय? तर हे सुद्धा आपल्याला परमेश्वराने डेमॉन्स्ट्रेशन करून सांगितलेलं आहे. आता जसं मी हा व्याहृती होमाचं डेमॉन्स्ट्रेशन केलं, थोड्या वेळानं अग्निहोत्राचं डेमॉन्स्ट्रेशन करणार आहे. तसं परमेश्वराने डेमॉन्स्ट्रेशन केलं. आपल्याला माहीत आहे, आपण बेंबीच्या देठापासून ओरडतो, यज्ञेन यज्ञमय जंत देवास्तानी धर्माणी प्रथमान्यासन. नुसतं ओरडतो, बोलतो, पण प्रत्यक्षामध्ये प्रथमन्यास जो परमेश्वरानं केलेला आहे तो मात्र आपण करत नाही. यज्ञेनं त्यांनी सांगितलं, यज्ञाच्या माध्यमातून आपल्याला करायचं आहे. मग आता विषय असा येतो की मी जर यज्ञ घरात करायला लागलो तर घराची काय अवस्था होईल? डोळ्यापुढे एकच असतं आपल्याला की खड्डे खणलेले आहेत, वेदी खणलेल्या आहेत, त्या गाईच्या शेणानं म्हणजे गोमयानं सारवून घेतलेले आहेत, त्यामध्ये 24 तास अग्नी तेवत आहे. मग तिथं सोळं आलेलं आहे आणि मग ते नासिकाग्र उच्चार आलेले आहेत, खूप बंधनं आलेली आहेत. हे डोळ्यापुढे येतं आणि आपण त्यापासून 10 हात दूर जातो. परंतु ह्या पद्धतीच्या यज्ञाचा आपल्याला आपल्यासारख्या सामान्य पद्धतीनं जीवन जगणाऱ्या लोकांना फारसा फायदा होत नाही किंवा ते शक्यही होत नाही. कारण ते वेदी असतात हो. त्रेताग्नी विस्तारित अग्निहोत्राच्या 3 वेदी असतात. आहवनीय, गार्हपत्य आणि दक्षिणाग्नी अशा 3 वेदी असतात. म्हणजे खड्डे खणलेले असतात निरनिराळ्या आकारांचे आणि त्यामध्ये 24 तास अग्नी तो प्रज्वलित ठेवलेला असतो. आणि ह्याच वेळेला की ज्या वेळेला आपण अग्निहोत्र मी जे आपल्याला सांगणार आहे ते केलं जातं. प्रिन्सिपल तेच आहे. हे काही आता आपल्याला जमणार नाही आहे. मी जर 3ऱ्या मजल्यावर राहत असेल मुंबईमध्ये तर मला हे खड्डे खणता येणार नाही आहेत. पण म्हणून मी काही वंचित राहिलं पाहिजे का या अग्निपूजेपासून? नाही. हे अधिकार सगळ्यांना दिलेले आहेत. वेदाचे अधिकार हे जसे जात धर्म पंथ स्त्रिया की पुरुष हा भेदभाव करत नाही. ते सर्वांना अधिकार आहेत. कारण उन्नती करून घेण्याचा जो मार्ग आहे तो वेदाने सगळ्यांना दिलेला आहे. मग हा मला शरीराचा एक अवतार दिलेला आहे आणि हे शरीर आहे, त्याच्या आत कुठेतरी मन आहे. मग त्याच्याकडनं काही ना काहीतरी कार्य होत असतात ना. शारीरिक कार्य होत असतात, मानसिक कार्य होत असतात. आणि आपल्या सगळ्यांना कर्मसिद्धांत हा बरोबर माहीत आहे. चांगल्या कर्माचं फळ चांगलं, वाईटाचं वाईट सगळ्यांना माहीत आहे. मग आपण विचार करावा की आपण जीवनामध्ये खरोखरीच सुखी आहोत का? मग सुखी असेल तर छानच गोष्ट आहे. मग हा मी जर यज्ञ केला रोजचा नित्य तर त्यामध्ये वाढ होणार आहे माझ्या चांगल्या गुणांमध्ये. आणि जर मी वाईट कर्म करत असेल तर त्याचा ऱ्हास हा झालाच पाहिजे. हा जर विचार केला तर कर्मसिद्धांतावर आधारित रोज यज्ञ करणं आवश्यक आहे. मग हा रोज यज्ञ मी कसा करू बरं? मग त्यासाठी आता मी तुम्हाला थोड्या वेळाने जे दाखवणार आहे ते अग्निहोत्र आपल्याला करायचं आहे. ज्यांची मागची कर्म चांगली असतील किंवा सध्या करत असलेली कर्म चांगली असतील त्यांच्या फळामध्ये वाढ होत राहील आणि वाईट असतील त्याचं निराकरण होत राहील. सगळी पापं 1-2 आहुती दिल्या की
नष्ट होतील असं मानू नका. ती एक कंटिन्युअस कालचक्रानुसार ठेवलेली ती एक कृती आहे. इट्स इन अ सायकल. ते आपल्याला साधायचं आहे आणि त्यासाठी रोज अग्निहोत्र करणं अतिशय आवश्यक आहे. हा, मी तुमच्या पुढे एक जरा येत आहे का जरा प्लीज. ते जरा उघडून ठेवला का प्लीज. सगळं पूर्ण उघडा म्हणजे तुम्हाला लक्षात येईल मी पुढं काय सांगतोय ते. सगळं ओपन करून ठेवा लोकांच्या पुढं प्लीज. हे इकडे ठेवा. हे स्टँड वरती पात्र. आपल्याला दिसतंय इकडच्या लोकांना. बस ठेवा बस. तर आपण त्याच्या पुढची वरची स्टेप जी पायरी आहे ती आता चढत आहोत. ह्या पात्राकडं निरखून पहा आणि त्याच्याबद्दलची माहिती घ्या. प्रत्यक्षामध्ये आपण आता अग्निहोत्राच्या विश्वामध्ये प्रवेश करत आहोत. हा जो यज्ञ केला आपल्या पुढे त्याला व्याहृती होम असं म्हणतात. अजिबात गफलत करून घेऊ नका हे अग्निहोत्र आहे म्हणून. ना, हा व्याहृती होम आहे. आपण त्या ठिकाणी 4 आहुती दिल्या. भू स्वाहा अग्नये इदं नमः, भूव स्वाहा वायवे इदं नमः, स्वस्वाहा सूर्याय इदं नमः, भूर्भुवः स्वस्वाहा प्रजापतये इदं नमः. या 4 तुपाच्या गाईच्या तुपाच्या आहुतीनं आपण ह्या विश्वामधल्या 151 देवतांना वंदन केलेलं आहे. ते आता आकडेवारी काय आहे ते आत्ता सांगत बसत नाही. ह्या 151 देवता प्रसन्न होऊन आत्ता या ठिकाणी उपस्थित आहेत आणि त्या मला बोलण्याची शक्ती देत आहेत आणि आपल्याला रसग्रहण करण्याची ही शक्ती देत आहेत. त्यामुळं कृपा करून आता पुढचे जे काही मुद्दे सांगतो आहोत ते लक्षात ठेवावेत. ह्या अग्निहोत्र पात्रामध्ये आता उजव्या हाताला जे आहे चकचकीत आपण गोमयाच्या म्हणजे गाईच्या शेणाच्या गोवऱ्या एका विशिष्ट पद्धतीनं रचून ठेवतो. त्या पद्धतीला फारसं महत्त्व देत बसू नका. ते असं रचायचं आहे की त्यामधून हवा थोडीशी खेळती राहावी. त्या गोवऱ्या रचल्यानंतर मी शिकवेन कशा रचायच्या त्या, पण सुरुवातीला एवढंच ध्यानात घ्यावं. आपण एखाद्या फुलवातीनं म्हणा कापरानं म्हणा ते प्रज्वलित करायचं आहे आणि बरोबर सूर्योदय आणि बरोबर सूर्यास्त या 2 क्षणांना त्यामध्ये गाईचं तूप माखलेले 2 चिमटी तांदूळ अर्पित करायचे आहेत. त्याला आपण आहुती म्हणतो. 2च. जसं आपण बाळाला 2 घास भरवतो, 2 घास खाऊन जा रे अशी आपली म्हणण्याची पद्धत आहे. इथं परमेश्वराला आपण अग्नीच्या रूपामध्ये उपस्थित असलेल्या परमेश्वराला आपण 2 घास भरवतो आहोत. त्याला आहुती असं आपण म्हणत असतो. आणि त्यामुळं निर्माण होणाऱ्या वातावरणाचा आपण आत्ताच्या क्षणाला तर आनंद लुटतच असतो, परंतु आपण हे सातत्यानं जर केलं तर आयुष्यभर आपल्याला आनंदात राहता येतं. अशी ह्याची महती मी पुढं सांगतो आहे. तेव्हा अग्निहोत्र करायचं म्हणजे काय?
विशिष्ट पद्धतीनं गाईच्या शेणाच्या गोवऱ्या प्रज्वलित करायच्या. बरोबर सूर्योदय आणि बरोबर सूर्यास्त या 2 क्षणांना गाईचं तूप माखलेले 2 चिमटी तांदूळ अर्पित करायचे आहेत. आणि त्यावेळेला अतिशय सोपे 2 मंत्र आहेत. सकाळचे मंत्र आहेत सूर्याय स्वाहा सूर्याय इदं नमः प्रजापतये स्वाहा प्रजापतये इदं नमः. संध्याकाळी सूर्यास्ताला अग्नये स्वाहा अग्नये इदं नमः प्रजापतये स्वाहा प्रजापतये इदं नमः. मी एक छोटीशी रिक्वेस्ट करतो. मी म्हणतो त्याप्रमाणे तुम्ही सगळेजण म्हणू शकाल का? मी म्हणून दाखवतो. 4 भागामध्ये हा मंत्र मी फोडून सांगणार आहे. सूर्योदयाचे मंत्र. सूर्याय स्वाहा सूर्याय इदं नमः प्रजापतये स्वाहा प्रजापतये इदं नमः. आता संध्याकाळचे मंत्र. अग्नये स्वाहा अग्नये इदं नमः प्रजापतये स्वाहा प्रजापतये इदं नमः. झालं. संध्याकाळचं अग्निहोत्र झालं, सकाळचं अग्निहोत्र झालं. एवढे फक्त 2 मंत्रांच्या 2 आहुती सकाळी 2 संध्याकाळी 2 दिल्या की अग्निहोत्र संपन्न झालं. आता थोडंसं पुढची पायरी आपण चढूया. हे जे पात्र आहे ना, हे पात्र विशिष्ट आकाराचं आहे. हा जवळपास पिरॅमिड सारखा आकार आहे. पायरो प्लस ॲमिड. पायरो म्हणजे फायर, ॲमिड म्हणजे सेंटर. फायर इन द सेंटर इज पिरॅमिड. आपण डोळ्यापुढं आणा, कोणी जाऊनही आले असतील इजिप्तला. आपण गीज इथला पिरॅमिडचं आपण चित्र बघतो, फोटो बघतो, जाऊन येतो. हा उलटा असतो. जे टोक असतं ते आकाशाकडे असतं. काय होतं की द सोलर एनर्जी गेट्स इंट्रोड्यूस्ड through the center of that pyramid and gets concentrated over the dead body that they call as mummy. खाली एक प्रेत ठेवलेलं असतं. आणि तुमच्या लक्षात असेल किंवा माहीत असेल की that mummy lasts for thousands of years. हजारो वर्ष ती जी डेड बॉडी असते, मम्मी म्हणतात त्याला, ते तशाच अवस्थेत असते. हां, इट गेट्स डिहायड्रेटेड. त्यातलं पाणी निघून गेलेलं असतं, बट इट नेव्हर गेट्स डिकेड. त्याला घाणेरडा वास येत नसतो. का? तर द सोलर एनर्जी दॅट गेट्स कॉन्सन्ट्रेटेड ओव्हर दॅट ममी. आपण इथं काय करतो? उलटं करतो. वी मेक इट फेसिंग टू द स्काय. आकाशाकडे ह्याचं तोंड करतो. वी क्रिएट एनर्जी इन द सेंटर ऑफ दिस पॉट. आणि इथं निर्माण केलेली जी शक्ती आहे ती आपण आसमंतामध्ये फेकून देतो. ती एक फार मोठी गमतीदार रिॲक्शन आहे, तीही सांगतो तुम्हाला. ह्या पद्धतीनं त्या 2 आहुती दिल्या की जी काही एनर्जी निर्माण होते ती आसमंतामध्ये फेकली जाते.
आणि वातावरण शुद्धी होते. या ठिकाणी बघा कोणत्या एनर्जीज येतात. एक, इलेक्ट्रोमॅग्नेटिक एनर्जी. नंबर 2, सटल एनर्जी, SUBTLE, सटल एनर्जी. आणि तिसरी, निगेटिव्ह आयोनिक एनर्जी. निगेटिव्ह आयॉन लक्षात ठेवा. कसं होतं की या ठिकाणी जे आपण आहुती देतो त्या आहुतींची एक रिॲक्शन तयार होते. दॅट रिॲक्शन अमेरिकन्स हॅव प्रूव्ड टू बी अ फोटोक्रोमॅटिक रिॲक्शन. त्या ठिकाणी चालू होते आणि दॅट रिचेस 80 किलोमीटर्स अबव द अर्थ. 80 किलोमीटरवर झम दिशी जाते ती एनर्जी. की 80 किलोमीटर्स ते 100 किलोमीटर ह्या वातावरणामध्ये निगेटिव्ह आयोनिक क्लाउड्स असतात. आणि डिपेंडिंग ऑन न्यूटन्स थर्ड लॉ, ॲक्शन अँड रिॲक्शन्स आर इक्वल अँड अपोजिट इन डिरेक्शन. इथून जसा तो चेन रिॲक्शनचा डॅश बसतो तसं तिथून निगेटिव्ह आयोनिक एनर्जीज दे स्टार्ट बंबार्डिंग टुवर्ड्स दिस पिरॅमिड. या पिरॅमिडकडं त्याचा वर्षाव चालू होतो. आणि हा वर्षाव इतका गमतीदार असतो की ऑल दिस एजेस ऑफ द पिरॅमिड दे स्टार्ट वर्किंग लाईक अ जनरेटर. जनरेटर म्हणून हे काम करायला लागतात. आणि वी आर इन द व्हिसिनिटी ऑफ दॅट जनरेटर. Every body cell gets bath of all these 3 type of energies. आपल्याला आंघोळ मिळते हो त्याची. आणि वातावरणामध्ये त्याचा इतका जबरदस्त परिणाम होतो शरीराच्या अणू रेणूला ह्या सगळ्या एनर्जीज मिळतात. पुढची गंमत सांगतो. ही जी टाळू आहे ना, ह्या टाळूच्या खाली जो मेंदूचा जो भाग आहे ना, तो मेंदूचा भाग त्याला अँटेरियर लोब ऑफ द ब्रेन म्हणतात. डॉक्टर साहेबांना माहीत आहे. दॅट अँटेरियर लोब ऑफ द ब्रेन, सोप्या भाषेत सांगतो मी, अँटेरियर लोब ऑफ द ब्रेन हा जो पुढचा भाग असतो त्याचा जर तुम्ही लॉन्जिट्युडिनल सेक्शन घेतलात, त्याला कापलं, अनेक स्तर असतात त्या मेंदूला. त्यापैकी 3rd लेअर आणि 5th लेअर हॅज गॉट सेल्स ऑफ पिरॅमिडल शेप. ह्या आकाराचे सेल्स परमेश्वरानं दिले. आपलं काही त्यात कर्तबगारी नाही आहे, परमेश्वरानं दिलेले आहेत. त्याला ते न्यूरॉन्स म्हणतात. पिरॅमिडल न्यूरॉन्स सरांना माहीत आहे. पिरॅमिडल न्यूरॉन्स म्हणतात. ह्यांची काय खासियत आहे की येणाऱ्या सगळ्या एनर्जीज त्याचे घेतात. जसं इथं घेतात इथंही घेतात आणि मनाला शांत वाटायला लागतं. ही रिॲक्शन अशी होत असते. तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, सरांनी तुम्हाला शिकवलंही असणार आहे की अल्फा, बीटा, गॅमा, डेल्टा या प्रकारचे व्हायब्रेशन्स आपल्या मेंदूमधनं बाहेर पडत असतात. ते हर्ट्समध्ये मोजतात. 3 ते 8 हर्ट्स जेव्हा यातून बाहेर पडतात ना, शांत वाटतं. आपल्याला जेव्हा इथले डेमॉन्स्ट्रेटर्स म्हणा, सर म्हणा, ध्यानस्थ बसा म्हणताना, तेव्हा ती अवस्था आलेली असते. शांत. लहान मूल कसं झोपलेलं असतं, शांत वाटतं. आणि सगळ्या पॉझिटिव्ह विचारांची निर्मिती त्यावेळेला होत असते. आनंदाची निर्मिती त्यावेळेला होत असते. 8 हर्ट्स ते 13 हर्ट्स जेव्हा आपण नुसते आपले शांत बसलेलो असतो, काही विचार नाहीत, काही नाहीत, पण आपलं आता थोड्या वेळानं चहा येईल, चहा पिऊया, मग करूया, तेव्हा 8 ते 13
9 ते 13 म्हणूया आपण, हे हर्ट्सचं व्हायब्रेशन्स असतात. त्याच्यानंतर आता मी गाडी चालवतो आहे, ते 14 ते 35 पर्यंत ती व्हायब्रेशन्स निर्माण होतात. अरे तो कुत्रा आडवं आलं, त्यानं कट मारला, झालं. आणि त्याच्या पुढं 35च्या वर मस्सा जोगला जे झालेलं आहे ना, डोकं फिरलेलं असतं, मारायचं असतं. मला त्याने पैसे दिलेले नाहीत, त्यानं माझी ऑर्डर ऐकलेली नाही, मग मारा, फोटो काढा, ह्याला पाठवा, त्याला पाठवा, हे चाललेलं असतं. ती वाईट अवस्था त्याच्यावरच्या हर्ट्सची, आपल्याला ती नको आहे. आपल्याला शांत पाहिजे. तर त्या सगळ्या व्हायब्रेशन्स, हे मी थोडंसं सायंटिफिकली सांगतो, परंतु सगळे सुशिक्षित लोक इथं दिसत आहेत, त्यामुळे मी थोडंसं पुढचं सांगतो आहे. तर ही जी अवस्था आहे ती आपल्याला या अग्निहोत्रातनं प्राप्त करून घ्यायची आहे. सकाळ संध्याकाळ जर आपण हे केलं तर आपल्या संपूर्ण दिवसभरातले आणि संपूर्ण ह्या 24 तासांमधले जे जे काही परिणाम आपल्यावरती झालेले असतात, आपल्या मनावरती, आपल्या मेंदूवरती, ते बरोबर सायकलमध्ये येतात. आता थोडंसं पुढं ह्यासाठी आपण तांब हे मेटल निवडलेलं आहे. त्याचं कारण असं आहे, एक म्हणजे त्याचा जो मेल्टिंग पॉईंट आहे तो 1083 डिग्री सेंटीग्रेड एवढा आहे. आणि ह्याच्यामध्ये जी रिॲक्शन होते ती रिॲक्शन इट लास्ट फॉर आवर्स टुगेदर. असं म्हणतात 12 तासाच्या जवळपास त्याची ॲक्शन राहिलेली असते. आता आपण यासाठी गोमयच का निवडलेलं आहे, गाईचंच शेण का निवडलेलं आहे? खूप लोक सांगतील अहो आम्ही ह्या धर्माचे आहोत, त्या धर्माचे, म्हणून. हां, तुम्ही सगळ्यांनी गाय तर पाहिली असेल. आपल्यापैकी कुणी गाय कशी ओळखतात सांगू शकेल का? आपल्यापैकी कुणीही सांगा. एखाद दुसरं आपण 2 मिनटं घालवू याच्यामध्ये. कोण सांगेल गाय कशी ओळखतात? वशिंड, उंटालाही असतं. हां, दुप्त जनावर. हां, दुप्त जनावर. हां, चला गाय इकडून भगिनी वर्ग. कास म्हणजे दूध काढतात ते. अहो मध्ये शेळीलाही असतं. पोळं. राईट, यू आर राईट. अगदी खरं आहे. 2 गोष्टी ज्या एकाच स्त्री जातीच्या अशा ॲनिमलमध्ये आहेत त्या म्हणजे वशिंड आणि पोळं. एकालाच आहेत आणि दुप्त आहे. असा एकमेव, सिंहाला नाही, वाघिणीला नाही, कोणालाच नाही. आणि म्हणून हा जो प्राणी निवडलेला आहे हा सर्वश्रेष्ठ प्राणी मानला गेलेला आहे. आणि तुम्हाला सगळ्यांना माहीत असेल, ऐकून वाचून गुगलमध्ये ते येतच येतं की पुन्हा गाईचं दूध पिवळं का असतं तर माहीत आहे आपल्याला की सोलर एनर्जी जी असते ती वशिंडातून येते, ती सबंध शरीरामध्ये फिरते, मग त्याचं दुधाचं रूप सोनेरी होतं, म्हणून ते पिवळं दिसतं वगैरे वगैरे. ह्या गोमयाचा अजून एक विशेष गुणधर्म असा आहे की इट डझंट अलाव द रेडिओ रेज टू पेनिट्रेट थ्रू. रेडिओ ॲक्टिव्ह रेज ज्याला किरणोत्सर्ग म्हणतात ते त्यातून आरपार जाऊ शकत नाहीत. जो चर्नोबिलला जो झालेला अणुस्फोट होता त्याच्यावरती टनानी आपल्या भारतातून शेण नेलं गायचं आणि त्या डोमवरती टाकलं, तेव्हा केव्हा ती किरणोत्सर्ग थांबले, नाही तर आजूबाजूचा सगळा परिसर हा किरणोत्सर्गित झालेला असता.
वैशिष्ट्य तेवढंच सांगतो. आता गाईचं तूप गाईचंच का? त्याचं कारण त्याच्यामध्ये कॅरोटीन सबस्टन्सेस नावाचं एक द्रव्य असतं, कॅरोटीन सबस्टन्सेस. आणि हे कॅरोटीन सबस्टन्सेस, मी जी रिॲक्शन आता तुम्हाला थोडक्यात समजावून सांगणार आहे, त्याच्यासाठी अतिशय उपयुक्त असा कॅटॅलिस्ट म्हणून उपयोगी येतो. ते असं आहे की जो पिवळेपणा असतो ना गाईच्या तुपाचा, दॅट इज बिकॉज नॉट ओनली द सोलर एनर्जी इज रनिंग थ्रू दॅट घी, बट ऑल्सो ड्यू टू द कॅरोटीन सबस्टन्सेस. इट्स अ कॅटॅलिस्ट. आणि ती आता पुढं मी रिॲक्शन समजावून सांगणार आहे, त्यामध्ये कसा उपयोग होतो सांगतो. आता पुढचा विषय, ह्याच 2 वेळा का? सूर्योदय आणि सूर्यास्त हेच का? तुम्हाला माहित आहे, इट्स ए सर्कार्डियन रिदम. एकदा केव्हा परमेश्वराने बॉल टाकलेला आहे, आमच्या काळातल्या बेदीनं समजा, आता बेदी आहेत की नाही आहेत ते, पण जो बॉल टाकलेला आहे त्याला जी काही गती दिलेली आहे, त्याला जी काही वक्री वळण्याची जी स्थिती दिलेली आहे, ती परमेश्वरानं केव्हा तरी एकदा टाकलेलं आहे. आणि त्याच कालचक्रामध्ये ही पृथ्वी फिरते आहे. हे सगळं विश्व फिरत आहे, परंतु आपण पृथ्वीपुरता विचार करूया. बघा, सीझन नंतर सीझन येतो. पावसाळ्यानंतर हिवाळा यायला लागतो, नंतर उन्हाळा. हे जे चक्र आहे, म्हणून त्याला कालचक्र असं म्हटलेलं आहे. आपण आजचा विषय घेऊया की आज सूर्योदय हा 52ला होता, 6:52 होता. सूर्यास्त हा 63ला आहे. सॉरी, सूर्यास्त हा 58ला आहे. 1000 वर्षांनी जरी विचार केला, कॅलेंडर बघितलं, सूर्योदय सूर्यास्ताचं चक्र बघितलं, हेच असणार आहे, कधी बदलत नाही. 1000 वर्षानंतर आज काहीतरी 3लाच सूर्य उगवला इथं इचलकरंजीला, हे होणार नाही आहे. तो बरोबर आजच्याच वेळेला उगवणार, आजच्याच वेळेला मावळणार आहे. तर हे जे तालचक्र आहे हे फार महत्त्वपूर्ण आहे. त्या तालचक्रावरती आपण सर्व मानव, हे वनस्पती, प्राणी सगळं अवलंबून असतं. आणि आता काय होतं, समजा सूर्यास्त झालेला आहे, उद्या सकाळपर्यंत मला सूर्य दिसणार नाही, तेव्हा काय झालेलं आहे, वी हॅव एंटर्ड फ्रॉम लाईट फेज टू द डार्क फेज. उजेडातून अंधारामध्ये आपण गेलेलो आहोत. आणि ह्यामधला जो काळ आहे त्याला आपण संधिकाल म्हणतो. त्यावेळेला ह्या सूर्याच्या चक्राचे कोणतेही परिणाम आपल्या रेखांशाला होत नसतात. आणि त्यावेळेला वाईट शक्ती ह्या अतिशय जोरकसपणाने कार्य करीत असतात. आपल्या घरातल्या आजी मंडळी म्हणा, वयस्कर मंडळी म्हणा, सांगतात, अरे ती निसांज आहे ग, त्याला नको घेऊन जाऊ तिकडं, किरकिरल ते बाळ जास्त. का? त्यावेळेला त्या शक्ती कार्यरत असतात. तरुण तरुणींना माहीत आहे की सायंकाळी त्या कवी हृदयाच्या झालेल्या असतात. का? त्यावेळेस त्या शक्ती कार्यरत असतात जास्त. आणि ह्या वेळेला जर, म्हणजे संधी कालामध्ये जर आपण पॉझिटिव्ह एनर्जीज निर्माण केल्या तर त्याचे परिणाम वी गेट इन मल्टिपल्स. कितीतरी पटीनं आपल्याला त्याचे परिणाम मिळत असतात. म्हणून हा डॉट टाईम सांगण्यासारखं खूप आहे, परंतु बरंचसं 1 तासा सव्वा तासामध्ये मला कव्हर करायचं आहे आणि तुम्हाला विषय नीट समजवून द्यायचा आहे. आता मंत्र, हेच मंत्र का?
मी अमेरिकेमध्ये राहत होतो किंवा होते, मी अग्नये स्वाहा न म्हणताना ओ यू फायर असं म्हणून चालणार आहे का? नाही. त्याचं कारण ह्या ज्या व्हायब्रेशन्स आहेत, दे आर एस्टॅब्लिशिंग हार्मनी विथ द साऊंड ऑफ सनरेज. हे जे सूर्यापासून निघणारे जी किरण आहेत, 1,86,300 प्रकाशवर्ष वेगाने पृथ्वीवरती येतात आणि रिटार्ड होतात, मागं जातात. त्यांना वेग असतो, वेगाला साऊंड असतो, नाद असतो, नोटेशन्स असतात. आणि ही नोटेशन्स ही आपल्याला ऐकू येत नाहीत, परंतु मंत्रद्रष्टारः ज्यांना म्हटलेलं आहे, ज्यांना मंत्र दिसलेले आहेत, त्यांनी सांगितलेलं आहे की संध्याकाळी अग्नये स्वाहा अशा पद्धतीनं रिटार्ड होतात, ती शक्ती मागं जाते. सकाळी सूर्याय स्वाहा फ्लड होते. म्हणून हेच मंत्र आहेत. ह्या सगळ्या ॲनालिसिसच्या गोष्टी आहेत. आता ॲनालिसिसपैकी अजून एक इन्ग्रेडियंट सांगतो, पुढे जातो. तांदूळच का? या ठिकाणी शेंगदाणे घेऊन नाही चालणार, तीळ घेऊन नाही चालणार, का बरं? तांदूळाला एक कोटिंग असतं, ते कोटिंग असतं ॲट 15 डिग्री सेंटीग्रेड. डेन्सिटी इज 0.29. ही जी डेन्सिटी असते त्याच्यामुळं तांदूळ कधी खवट होत नाहीत. म्हणून जगामध्ये हेच मान्य केलेलं आहे. दुसरं, अज हा एक संस्कृत शब्द आहे, म्हणजे दोन अर्थ. एक अज म्हणजे तांदूळ, दुसरं अज म्हणजे बोकड. तोच अर्थ सोयीस्कर लोकांनी घेतला, सोयीस्कर म्हणून, आणि बोकडाचा बळी यज्ञामध्ये देण्याची प्रथा सुरू झाली. परंतु बोकडाला मारण्याचे अधिकार आपल्याला नाही आहेत. तांदूळ पेरले, उगवतात. आपण बोकड निर्माण करू शकत नाही, आपल्याला अधिकार नाही आहेत. म्हणून हे तांदूळ आणि ह्या तांदळावरती जे कोटिंग असतं. आता एक स्टेप पुढे जातो. ह्या कोटिंगचा ह्या तुपाशी जेव्हा संबंध येतो तेव्हा तिथे एक कॉम्प्लेक्स निर्माण होतो, आणि तो कॉम्प्लेक्स फॅटी ॲसिड कॉम्प्लेक्स असतो. मी फारसं सांगत नाही, थोडक्यात एवढंच आहे की फॅटी ॲसिड्स हे दोन प्रकारचे असतात. जेवढं लक्षात येता येईल तेवढं घ्या, नाही तर सोडून द्या. द सॅच्युरेटेड फॅटी ॲसिड्स ऑन ऑक्सिडेशन दे गेट डिहायड्रेटेड, ऑक्सिडाइज रादर, आणि त्याच्यापासून हायड्रोकार्बन्स बनतात, आणि फर्दर ऑक्सिडेशन गिव्स यू द ॲरोमॅटिक सबस्टन्सेस. अनसॅच्युरेटेड फॅटी ॲसिड्स ऑन ऑक्सिडेशन दे प्रोड्यूस कीटोन्स, कार्बन डबल बॉन्ड ऑक्सिजन, कीटोन्स, आणि हे ॲरोमॅटिक सबस्टन्सेस दे फॉर्म ऑफ कॉम्प्लेक्स, आणि ही रिॲक्शन चालू होते. बाकीचं क्लिष्ट सोडून द्या. आता आपण थोडंसं पुढं जाऊया. ह्या अग्निहोत्राचे असंख्य प्रयोग केले गेलेले आहेत, करणं चालू आहे आणि पुढेही चालू राहील. महत्त्वाचे आपल्या संसाराच्या दृष्टीनं, आयुष्याच्या दृष्टीनं प्रयोग जे आहेत की जे आपल्यापर्यंत पोहोचावेत असं मला वाटतं, ते म्हणजे डॉक्टर बॅरी रत्नर, अमेरिकन सायकॅट्रिस्ट, त्यांनी सिद्ध केलेलं आहे की अग्निहोत्राच्या मुळे लहान मुलांचा बुद्ध्यांक, इंटेलिजंट क्वोशंट वाढतो. हे सिद्ध झालेलं आहे. इट इन्क्रीजेस द इंटेलिजंट क्वोशंट ऑफ चिल्ड्रन. पुढची गोष्ट, इट रिलीव्स द पर्सन फ्रॉम स्ट्रेस अँड स्ट्रेन. जे आपल्या मनावरती झालेले जे ताणतणावाचे प्रसंग असतात त्यापासून बाजूला जातो. सिद्ध झालेल्या गोष्टी आहेत या. त्याच्या पुढं
एले नावाच्या जर्मन फार्मासिस्ट आहेत. त्यांनी द फार्मास्युटिकल युजेस ऑफ अग्निहोत्र नावाचा एक रिपोर्ट प्रसिद्ध केलेला आहे. त्या रिपोर्टमध्ये त्यांनी 22-23 रोगांची एक यादी दिलेली आहे. एक तर ते रोग होत नाहीत किंवा झाले तर फार पटकेने बरे होतात. विशेषतः स्त्रियांच्या संदर्भामध्ये त्यांनी सांगितलेलं आहे की स्त्रियांना असणारे जे आजार म्हणा, रोग असतात ते फार लवकर बरे होतात. माझ्यावरती कृपया विश्वास ठेवा. किमान 32 वर्षांमध्ये मला सर्दी झालेली नाही. किमान 32 वर्ष सर्दीच नाही. सगळ्या साथी येऊन गेल्या पण नाही. त्याचं कारण हे अग्निहोत्र आहे. एवढा कोविडचा अटॅक येऊन गेलेला, म्हणजे पॅन्डेमिक येऊन गेलेला आहे. आज शिवपुरीमध्ये याचा डेटा आहे. 32,000 लोकांनी रिपोर्ट केलेला आहे जगामधल्या की त्यांच्या शेजारी पाजारी कोविड झालेला होता पण यांना झालेला नाही. डोळे येण्याची साथ, अगदी ज्याचे डोळे आलेले आहेत त्याच्या त्या पिवळ्या केलेल्या रुमालानं माझे डोळे पुसले. प्रयोगाने ते सिद्ध करून दिलं की माझे डोळे आलेले नाहीत. आमचे तर सोडाचो, पण घरात काम करणाऱ्या ज्या बायका असतात म्हणा, पुरुष असतात, गडी वगैरे, त्यांचे सुद्धा डोळे आलेले नव्हते. हे सिद्ध गोष्टी आहेत, अतिशयोक्ती नव्हे. पुढं डॉक्टर मोणकर नावाचे एक मायक्रोबायोलॉजिस्ट, ते 2.5-3 वर्षापूर्वी गेले ते, तर त्यांनी सिद्ध केलेलं आहे की डझंट अलाव द पॅथोजेनिक बॅक्टेरिया टू ग्रो. इट वर्क्स ॲज ए बॅक्टेरियोस्टॅटिक एजंट. बॅक्टेरियोसिडल नव्हे, मारत नाही, परंतु तिथंच त्याची वाढ रोखतं. आपल्या घरात जर आपल्याला चांगलं वातावरण पाहिजे तर आपण घरात करावं अग्निहोत्र. डॉक्टर कर्नल गोलेचा आणि डॉक्टर कर्नल देशपांडे या दोघांनी सिद्ध करून दिलेलं. हे कर्नल्स होते. देशपांडे माझे मित्र आहेत, ते मला वारंवार भेटत असतात. त्यांनी सिद्ध केलेलं आहे की ब्राऊन शुगर सारखी व्यसनं देखील ह्या अग्निहोत्राच्या वातावरणानं नाहीशी होतात. त्यापासून माणसाला सुटका मिळते. अशा अनेक अनेक गोष्टी आहेत. शेतीवरती ह्याचा परिणाम खूप चांगला होतो. मनावरती तर होतोच होतो. तेव्हा असे असंख्य प्रयोग मी सांगू शकतो. तथापि अजून थोडंसं पुढे जाऊन मी असं सांगतो, मन हे जबरदस्त खंबीर होतं. खंबीर होतं. माझ्याच आयुष्यामधला 1999 सालचा सर मी एक प्रसंग सांगतो. त्यावेळेला मी जॉईंट कमिशनर व्हिजिलन्स म्हणून मुंबईला ऑफिसमध्ये होतो. आणि असंच चाललं होतं की जॉईंट कमिशनर ग्रेटर मुंबई ती जागा कोणाला तरी बदलून द्यायची. माझं त्यामध्ये मन गेलं. का? खरं म्हणजे ती जी जागा आहे ना ग्रेटर मुंबई, ती खूप पैसा देणारी आहे. इट्स कॉल्ड ॲज ए कोव्हेटेड पोस्ट. मला का पाहिजे होतं? तर मला मुंबईचा राजा बनायचं होतं. एक जिद्द. म्हणून मी माझ्या मित्रांच्या थ्रू हा निरोप माझ्या खात्याच्या मंत्र्यांच्याकडं पोहोचवला. आज रात्री मला 11:30 वाजता फोन आला की साहेब तुमचं काम झालेलं आहे, फक्त उद्या सकाळी घाटकोपरला या. त्यावेळेला मी ठाण्याला राहत होतो. घाटकोपरला या अमुक अमुक ठिकाणी, आणि येताना 35 लाख रुपये घेऊन या. किती? 35 लाख. 1999 साल.
आता म्हटलं माझ्याकडं नाही तो एवढे पैसे, जितना होगा उतना लेके आओ. झालं. मी माझी सुविद्य पत्नी, आता ती नाही आहे, सोडून गेली मला, रात्रभर जागून काढला. सकाळी घाटकोपरला बोलावलं होतं. घरामधले 1,500 रुपये होते ते घेतले, उजव्या खिशात ठेवले आणि टॅक्सीनं गेलो घाटकोपरला. ठाणा टू घाटकोपर. तिथं वाटच पाहत होता. ज्याच्या थ्रू हा निरोप दिला होता तो आणि एक, इथं कोणी नाही दिसत तसं गुंड, एक गुंड वाट बघत होता. क्या रे पैसा लाया क्या रे? नाही आणले बाबा. चलो बैठ गाडी में. तिथे एक टॅक्सी तयार होती सर. त्या टॅक्सीमध्ये मला मध्ये घेतलं. एका बाजूला गुंड, एका बाजूला मी ज्याच्या थ्रू सांगितलं तर तो माणूस, स्टेअरिंगला टॅक्सी ड्रायव्हर. निघाले. मला मुंबई पूर्ण पाठ आहे. म्हणजे मला कळलं घाटकोपर टू चेंबूर कॅम्पकडं मला घेऊन जात आहेत. तिथे एक स्विमिंग पूल, जलतरण तलाव म्हणतात ना, तो आहे. तिथं दारात गाडी थांबवली टॅक्सी. चलो उतरलो. आणि त्या मित्राला म्हणतो, अरे काय इथं काय चाललंय? साहेब आता चला म्हणे. आणि असं तुम्ही बघाल त्या जलतरण तलावातलं पाणी, आत काही माणसं डुमक्या मारतायत, पोहतायत, काहीतरी चाललंय. त्या काठाकाठानं मला एका ठिकाणी नेलं. गोलगोल टेबलं, 3-3, 4-4 खुर्च्या. शेवटच्या टेबलला मला नेलं. तिथं एक गृहस्थ बसलेले होते. व्हाईट पॅन्ट, अर्धा बुशर्ट. तो गृहस्थ उठून उभा राहिला. आओ आओ म्हणला. मला स्वागत वाटलं. पण त्यानं जेव्हा हातात हात घेतला माझा, तेव्हा कळलं नाही राकट हात काय असतो. तो राकट हात मी अनुभवलेला आहे. जबरदस्त राकट. क्या रे पैसा लाया क्या रे? म्हणलं नाही. तो काय केले आया? आता मी काय सांगणार? मी आलोय बाबा, आता काय करणार? चलो उधर म्हणला. त्याने तिथून मला त्या पाण्याच्या काठाला नेलं आणि सांगितलं, एक तो पैसा दे दो नहीं तो तुमको लाथ मारूंगा. अहो जाऊ सोडा. आणि तू कितीही पट्टीचा पोहणारा असशील तरी तुला आम्ही बुटानं आत ढकलू. उद्या बातमी येईल की जॉइंट कमिशनर कुलकर्णी डूब के मर गया. नाही तो ये देखो. त्यानं नुसता स्वतःच्याच याला हात लावला. कट्टा. इकडं मृत्यू, इकडं मृत्यू, मध्ये मी. खिशामध्ये 1,500. मागितले ते 35 लाख. आता मी म्हटलं चला आपण जरा थोडंसं बोलूया. टेबलावर त्याला नेलं. मी म्हटलं मी स्वामी समर्थांचा भक्त आहे. क्या बोला? म्हटलं मी स्वामी समर्थांचा भक्त आहे. त्यांनी काय करावं, खिशातनं स्वामी समर्थांचा एक फोटो काढला, एवढा एवढा पासपोर्ट साईज, आणि टेबलावरती एक्का आपटल्यासारखा आपटला. ये देख स्वामी समर्थ मेरे जेब में रहते हैं. अरे बापरे, सगळं संपलं आता. म्हटलं आता मी काय करू? म्हटलं 35 लाख रुपये लाव. म्हटलं नाही हो. म्हणलं कितना देगा? म्हटलं 5. आता मी म्हणत होतो मनातून 5,000. तर त्याला वाटलं 5 लाख. अच्छा तो अशा करो 30 दे दो. तो म्हणत होता लाख. झालं. मी माझं वाढवलं तर 5, 10. म्हटलं 10 देता हूँ. अच्छा तो 25 दे दो. असं करून व्यवहार
15 लाखाला ठरला. अभी जेब में कितना है बोलो. काढला. काय जायचं तर काय 1,500 गेले. इतना ही लाया. हाँ म्हटलं अच्छा तो एक काम कर, कितने दिनों में कंप्लायन्स देगा. त्याचा शब्द इंग्रजी कंप्लायन्स देगा. म्हटलं 8 दिवस. सांगायला काय जातंय 8 दिवस झालं. तो म्हणलं ठीक आहे 7 दिन राह देखूंगा. आणि त्यानं काय करावं, त्यानं त्या 1,500 35 रुपये काढले आणि मला दिले. इसको याद रख, अपना निगोशिएशन कहाँ चालू हो गया, लेकिन 7 दिन में मांगता है. अभी रिक्शा करके जाओ, ऑफिस में तुम्हारा ऑर्डर तुम्हारी राह देख रहा है. मी आठवतंय धारावीतनं रिक्षा करून 3 चाकी ऑफिसला पोहोचलो आणि खरोखरीच माझी ऑर्डर जॉईंट कमिशनर ग्रेटर मुंबई म्हणून आलेली होती. त्यावेळेचे जे कमिशनर साहेब होते त्यांनी मला बोलवलं आणि खोटं बोलले माझ्याशी. अरे एसवी, I have recommended your name to the minister. Now you have become Joint Commissioner Greater Mumbai. म्हणलं सर मला नको आहे ते. अरे दॅट विल बी इनसबऑर्डिनेशन. म्हणलं सर काही असेल मला नको आहे. आणि मी चक्क माझ्या केबिनमध्ये येऊन बसलो आणि तिथून मी चक्क पळून गेलो, घरी आलो. आणि त्याच वर्षी 9 महिन्यापूर्वी माझ्या मोठ्या मुलीचं लग्न झालं होतं. नुकतं लग्न झालेलं होतं. तिच्या घरी मी पळून गेलो. त्या मुलीचं नाव विदुला. ती म्हणली बाबा तुम्ही कसे काय आलात. नाही का काही थोडंसं काम होतं म्हणून. 8 दिवस तोंड लपवून, मुलीला टेन्शन वाढू नये म्हणून माझ्या तोंडावरती उष्ण हास्य आणून, आणि व्याहांना आणि जावयांना काहीही थांगपत्ता लागू नये याची खबरदारी घेऊन राहिलो. का, नाहीतर आपला हा सासरा किंवा व्याही हा पैशाच्या लफड्यातला दिसतोय असं त्यांना वाटायचं. म्हणून मी 8 दिवस त्याचे कसे काढले माझे मला माहिती. आणि मग ऑफिसला आलो, अकोला टू मुंबई. आणि मला एक माहीत होता नियम की आफ्टर 7 days the charge is presumed. मग ते तुम्हाला घ्यायचं कंपल्शन नसतं कधी. मग मी दाबात येऊन बसलो पुन्हा. आणि अजूनपर्यंत मित्रमंडळींनो 1 नया पैसाही त्यांना दिलेला नाही. आणि तुमच्या पुढं मी माईक हातात घेऊन गप्पा मारत बसलेलो आहे. हे जे काही मानसिक ताकदीचा जो प्रकार आहे तो या अग्निहोत्राने मला दिलेला आहे. आपल्या कोणावरही हा प्रसंग येऊ नये. आता एकच प्रसंग सांगतो आणि मग मला वाटतं आपण कन्क्लुजनला जाऊया. एक प्रसंग असा, वास्तवात फार मोठं आपलं स्वतःचं सांगू नये, परंतु ही सांगण्यासारखी गोष्ट आहे म्हणून मी आपल्या पुढं मांडतो. मला पॅनक्रियाटायटिस नावाचा रोग झालेला होता. सरांना माहीत आहे. इथे पॅनक्रियाज नावाचा एक अवयव असतो जठराला लागून. तो साधारणतः 9 सेंटीमीटर लांबीचा असतो. त्यातून पॅनक्रियाटिन आणि इन्सुलिन वगैरे द्रव पदार्थ येत असतात. ते डायजेस्टिव्ह सिस्टीममध्ये एकत्र येत असतात आणि अन्न पचन वगैरे पुढं होत असतं. तर त्याला मला व्हायरल इन्फेक्शन झालं. आणि जेव्हा डॉक्टरने तपासलं तेव्हा सांगितलं की हा जगण्यातला नाही, याला मोठ्या हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करा. म्हणून मला पार्ल्याच्या नानावटीमध्ये मला ॲडमिट केलं. नानावटीमध्ये डॉक्टर चोक्सी म्हणून एक होते. त्यांनी पहिला प्रश्न विचारला की
किती पेग घेता? अरे बापरे, म्हणलं नाही हो, पेग बिग काही नाही घेत. मग हे झालं कसं? मला माहीत नाही. ठीक आहे म्हणले, नाव आय विल स्टार्ट विथ NBM ट्रीटमेंट. NBM म्हणजे नील बाय माउथ, तोंडाने काही घ्यायचं नाही. मग त्याने राईस ट्यूब टाकली, सलाईन लावलं वगैरे वगैरे वगैरे. आणि मला त्याने सांगितलं फॉर 8 days यू विल नॉट बी गिवन इवन अ ड्रॉप ऑफ वॉटर. आणि त्या अवस्थेमध्ये मी असताना झालेली गोष्ट अशी होती की माझं हे जे जठर आहे ना, प्रत्येकाचं असतं ते मेलेल्या अजगरासारखं निश्चित होऊन पडलेलं होतं. जी पेरिस्टाल्टिक मोमेंट म्हणतात अन्न पुढं पुढं ढकलण्याची, ती पूर्णतः थांबलेली होती. त्यामुळं जे काही व्हायचं ते होत होतं. आणि स्टॅटिस्टिकल डेटा असं सांगतो, 1,00,000 लोकांमध्ये एखाद्याला पॅनक्रियाटायटिस होतो आणि 1,00,000 पेशंटमध्ये एखादा माणूस जगतो. तो जगलेला मी आहे. आणि आता वी आर कमिंग बॅक टू अग्निहोत्र. एक दिवस असा उजाडला. काय लांबत चाललंय का थोडंसं? शुड आय कट इट आउट? थोडक्यात पुढं असं जातो की एक दिवस असा आला की एक दिवस असा आला मंडळीनो की डॉक्टर चोक्सी आणि त्यांचे कोणते एक मित्र होते, ते माझ्याजवळ आले. मी ICU मध्ये होतो. माझी बायको बाहेरच्या व्हरांड्यामध्ये गजानन चिंतामणी वाचत बसली होती. ते डॉक्टर लोक आले, 2 जण. त्यांनी स्टेथोस्कोप माझ्या पोटाला लावला की काय आवाज येतोय का पेरिस्टाल्सिसचा वगैरे वगैरे. आणि त्यांच्यामध्ये गप्पा चालल्या होत्या की नाव दिस इज द केस फॉर हार्डली 2 days. 2 दिवसात मी मरणार. हे मी ऐकलं. आता काय करायचं? सिस्टरला ते गेल्यानंतर बोलवून घेतलं. म्हणलं त्यांना बोलवा, त्या बाईंना. माझ्या बायकोला बोलवून घेतलं. तिचा हात मी हातात घेतला. म्हटलं हे बघ, डॉक्टरने सांगितलेलं आहे की मी फक्त 2 दिवसाचा सोबती आहे. तिनं ते रडायचं वगैरे ते सगळं झालं. असं बोलू नका वगैरे झालं. पण मी इथं ऐकलेलं आहे, तू एक काम कर, आपला ठाण्यातला फ्लॅट विकून टाक. जे काही पैसे येतील ते घेऊन कोल्हापूरला जा. कोल्हापूरला आपला एक घर आहे, तिथं अग्निमंदिर आहे. तेव्हा तिथे लहान मुलांचं संगोपन कर. तिकडचं जे स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग आहे ते स्वस्त आहे. तिनं मला पुढचं काही बोलू दिलं नाही बरं का. आणि असं करता करता तिला मला सुचलं. म्हटलं एक काम कर, माझ्या तोंडामध्ये अग्निहोत्राची विभूती ठेव. ती म्हणली अहो तुम्हाला NBM ट्रीटमेंट आहे, काही असू देत. मग तिनं काय केलं, कोल्हापूरला फोन केला. माझा वॉचमन तिथं राहत होता. माझ्या घरच्या फोनवरती जो खाजगी होता, फोन करून त्याने त्या वॉचमनला सांगितलं अग्निमंदिरातली विभूती घेऊन ताबडतोब मुंबईला ये. तो बिचारा रात्र राणीनं आला. सकाळी नानावटीमध्ये आला आणि माझ्या जिभेवरती एक चिमूटभर अग्निहोत्राची विभूती ठेवली. आणि ह्यांच्या साक्षीनं सांगतो, पुढच्या 3 तासामध्ये माझं पेरिस्टाल्सिस सुरू झालं. आणि तुमच्या पुढं मी आहे. अशा सांगण्यासारख्या खूप गोष्टी आहेत, परंतु वेळेचं बंधन हे पाळलं पाहिजे. तेव्हा आता मला वाटतं मी या ठिकाणी थांबावं, सर परवानगी असेल तर. आणि पुढचा जो काही तुम्ही ठरवलेला वेळ असेल तो वेळ आपण तुमच्या सर्व प्रश्नांना, शंकांना माझ्या बुद्धीप्रमाणे जेवढी उत्तरं देता येतील ती देण्याचा प्रयत्न करण्यात मी घालवणार आहे. तेव्हा सुरुवात करा तुमच्या प्रश्नांना.
ते मगाशी मी वर्णन केलं. मला सूचना अशी आलेली आहे की अग्निहोत्राचा डेमो द्यावा. मी मगाशी वर्णन केलेलंच आहे. तो डेमो आता आपण असं लक्षात घ्या, जसं मगाशी मी हे पात्र प्रज्वलित केलं त्याप्रमाणे प्रज्वलित करायचं. एक साधारणतः सूर्यास्त आणि सूर्योदयाच्या पूर्वी एक 5-7-10 मिनटं. आणि अशा ताटलीमध्ये, ही बघा ही ताटली आहे ना, या ताटलीमध्ये थोडेसे तांदूळ घ्यायचे कालवून, त्याला थोडंसं तूप लावून कालवून घ्यायचे आणि बरोबर ॲट डॉट टाईम त्यातला निम्मा भाग घ्यायचा. संध्याकाळची वेळ आहे. अग्नये स्वाहा अग्नये इदं न मम प्रजापतये स्वाहा प्रजापतये इदं न मम. आणि ह्या वातावरणामध्ये जितका वेळ असेल तितका, 2 सेकंद, 5 सेकंद, अर्धा मिनिट, 5 मिनिट, जसा वेळ असेल तसं एक तर अग्नीकडं लक्ष ठेवून बघत बसावं, नाही तर डोळे मिटून बसावं. आणि अक्कलकोट ह्या स्थानावरती त्यानंतर त्याच्या संदर्भातलं श्लोक म्हणण्याची प्रथा आहे. ते म्हटले पाहिजेत असं बंधन नाही. ते जर म्हणायचे म्हटलं तर एकदा मी म्हणून दाखवतो आणि बघू माझ्याकडे काही लिटरेचर आणलं असेल तर तुम्हाला देतो किंवा मग पुन्हा आपण भेटल्यानंतर देऊया. ते असं आहे, आता आहुती दिलेल्या आहेत. 1 मिनिट, अर्धा मिनिट, 2 मिनिट आपण बसलेलो आहोत. ताई तुमच्याकडे ते यदासृष्टम असेल ना, नंतर आपण त्याची झेरॉक्स काढून देऊ शकतो. राहू दे राहू दे, मी त्यांना फक्त एकदा म्हणून दाखवतो. हां हां, मी म्हणतो फक्त त्यांना नंतर त्याची झेरॉक्स काढून आपण देऊ शकतो. या ना आपण. यदा सृष्टं जगत् सर्वं तदा लोकपितामहः चतुर्वेदः समायुक्तं शाश्वतं धर्ममादिशत्. किं सत्कर्म किमध्यात्मं यदि विज्ञातुमर्हति सर्वशास्त्रेषु ग्रन्थेषु प्रमाणं परमं श्रुतिः. अस्पष्टं च कदा स्पष्टं तत्त्वज्ञानविवेचनम् अन्यत्र लभते किन्तु प्रमाणं परमं श्रुतिः. आर्षग्रन्थेषु सर्वेषु श्रुतिप्रामाण्यमेव च सर्वतः सारमादद्या निजकल्याणहेतवे. शुष्कवादरताः केचि नान्यदस्तीति वादिनः सर्वे ते विलयं यान्ति मिथ्याकलहकारिणः. नास्तिका वेदनिन्दकाः पाखण्डा वेददूषकाः एते सर्वे विनश्यन्ति मिथ्याचारप्रवर्तकाः. यज्ञदान तपः कर्म स्वाध्याय निरतो भवेत् एष एव हि श्रुत्युक्तः सत्यधर्म सनातन. बस हे सप्तश्लोक. पुढेही आणि काही आहेत. एष आदेशः एष उपदेशः एतत् अनुशासनम् एवम् अनुशासितव्यम् एवम् उपासितव्यम्. यज्ञधर्मं चरामि दानधर्मं चरामि तपोधर्मं चरामि कर्मधर्मं चरामि स्वाध्यायधर्मं चरामि पुनरपि यज्ञधर्मं चरामि पुनरपि दानधर्मं चरामि पुनरपि तपोधर्मं चरामि पुनरपि कर्मधर्मं चरामि पुनरपि स्वाध्यायधर्मं चरामि पुनः पुनरपि यज्ञधर्मं चरामि पुनः पुनरपि दानधर्मं चरामि पुनः पुनरपि तपोधर्मं चरामि पुनः पुनरपि कर्मधर्मं चरामि पुनः पुनरपि स्वाध्यायधर्मं चरामि. झालं. या इथपर्यंत म्हणणं आवश्यक आहे. पुढं म्हणतात सत्यम शरणम गच्छामि वगैरे, ती मनाला दिलेली सूचना आहे. तर अशा तऱ्हेनं हे अग्निहोत्र केलं जातं. ही वेळ ती नसल्या कारणामुळे मी आता प्रत्यक्ष अग्निहोत्र करत नाही आहे, कारण त्याचे आपल्याला काहीच परिणाम चांगले म्हणजे मिळणार नाहीत. वाईट नाही मिळणार नाही आहेत. त्या डॉट टाईमला मी सगळ्या ज्या रिॲक्शन सांगितल्या अमुक तमुक ते त्या क्षणाला होतात. डॉट
sunrise.sunset त्यावेळेला करा. जबरदस्त फरक पडेल. तुमच्या संपूर्ण आयुष्यामध्ये फरक पडेल, विचारसरणीमध्ये फरक पडेल, वातावरणामध्ये फरक पडेल आणि अग्निहोत्र चिलखत म्हणून तुमच्या आयुष्यामध्ये उपयोगी येईल. बोला, आणि काही प्रश्न असतील मोकळेपणाने विचारा. सर मला म्हणायचं आहे की जे भोपाळमध्ये वायुगळती झाली ती, त्या भोपाळमध्ये ठराविक 2-3 वाड्यात त्याचा कुठलाही परिणाम झाला नव्हता. त्याच्यावर जे सर्वे झाला त्याच्यातनं असं लक्षात आलं की त्या भोपाळमध्ये जी वायुगळती झाली ती, पण त्या वाड्यात अखंडपणे अग्निहोत्र चालू होतं, म्हणून तिथल्या वायुगळतीचा त्या घरातल्या कुठल्याही व्यक्तीवर वाईट परिणाम झाला नाही. हे कितपत खरं आहे सर? ह्याच्याबद्दल टाइम्स ऑफ इंडियामध्ये ही बातमी दुसऱ्याच दिवशी प्रसिद्ध झालेली होती. त्या टाइम्स ऑफ इंडियाचं कात्रण शिवपुरी अक्कलकोटमध्ये आजही वाचायला उपलब्ध आहे. आता हे तर वाडे तुम्ही 1-2-3 म्हणता, पण त्याच्याही पुढं अशी गोष्ट होती की ज्यांच्या अखंड नव्हे बरं, हे आपलं अग्निहोत्र अखंड म्हणजे तो त्रेताग्नी विस्तारित अग्निहोत्र. हे जे आहे हे डॉट टाईमचं अग्निहोत्र आहे, नित्य अग्निहोत्र म्हणून आपण म्हणतो. तर ज्या भोपाळमध्ये एवढी वायुगळती झालेली होती, त्या भोपाळमध्ये ज्यांच्या घरामध्ये हे अग्निहोत्र चालू होतं, त्या घरातला एका वाड्यातला पोपट देखील मेलेला नव्हता. हे टाइम्स ऑफ इंडियामध्ये आहे लिहिलेलं. आपण जेव्हा शिवपुरीला जाल किंवा माझ्याबरोबर समजा कधी येण्याचा प्रसंग आला, तुम्हाला मी दाखवू शकतो. ही वस्तुस्थिती आहे. धन्यवाद सर. एकच फक्त मत की सूर्यास्त झाला तर टाईम कुठला, म्हणजे तो अग्नी हे करायचं आहे का सुरुवात करायची त्यावेळेला? म्हणजे सूर्योदयावेळी टाईम असतं काहीतरी, तेव्हा चालू करायचं आहे का तेव्हा आपल्याला अग्नी प्रयोग करायचा आहे? टाईम कळलं सर. त्याचं असं आहे की आज समजा 6:32 धरून चला, एक जस्ट सूर्यास्त आहे. आपल्या जवळ असलेल्या गोऱ्यांची स्थिती काय आहे? सादळलेल्या आहेत का? त्या खणखणीत वाळलेल्या आहेत? त्या पातळ आहेत की जाड आहेत? ह्याच्यावरती आपण अंदाजानं साधारणतः 5 ते 7 ते 8 मिनटं अगोदर प्रज्वलित करून ठेवायचं. आणि ही जी रिॲक्शन आहे ना सर, ती बरोबर त्यावेळेला करायची आहे. आहुती त्यावेळेला. आज 6:32 आहे ना, 6:32 झालेले आपण आता. आज तर आपल्याकडे डिजिटल घड्याळं असतात. अग्नये स्वाहा त्यावेळेला जायचं. तीच गोष्ट सकाळी. नमस्ते. अग्निहोत्र घरात कोणत्या ठाणी करायचं? मध्यवर्ती काय कुठं? आणि दुसरा प्रश्न म्हणजे धूर करायचं काय? धूर झाला तर चांगलं का काय? सांगतो. अग्निहोत्र हे तुम्ही कुठल्याही ठिकाणी करा, 2 जागा सोडून, बाथरूम, वॉशरूम या सोडून बाकी कुठंही करा. आणि ज्या खोलीमध्ये किंवा ज्या स्थानामध्ये तुम्ही जास्त वेळ घालवता फॅमिलीचा, मग तो लिव्हिंग हॉल असेल म्हणा, किचन असेल म्हणा, कुठलंही, त्या ह्याच्यामध्ये आपण केलं तर त्याचे परिणाम आपल्याला खूप मिळतात. आणि हो येतं की ते हो ते हे मला फारसं समजत नाही. ते इथले तरुण कोणी असतील त्यांनी सांगू शकतील नंतर. आपण ह्या विषयावर आलो की आपण दुसरा प्रश्न सर आपला होता की धूर करायचा का नाही? धूर आपोआप होत असतो. हां, ते माहीत आहे ना की यत्र यत्र धूमः तत्र तत्र वह्निः. जिथं धूर असतो तिथं अग्नी असतो. फक्त तो निर्धूम अग्नी बनवायचा शक्य तितका. त्याला थोडासा वारा घालायचा, थोडंसं तूप घालायचं. ते अंदाजानं येतं, हळूहळू अंदाजानं. क्लच किती दाबायचा आणि ॲक्सिलेटर किती, आपोआप यायला लागतं. ते आपोआप येतं ते, असं आहे. आणि थोडासा धूर असेल टाकलं काय फारसं बिघडत नाही, असं आहे.
सर अग्निहोत्र एकदा चालू केल्यानंतर तो बंद करायचा नसतो असं काय तर ऐकिवात आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे समजा आपण परगावी वगैरे गेलो मग त्यावेळी काय करायचं? घर बंद असेल दुसऱ्याने केला तर चालतोय माहिती आहे, पण समजा पूर्ण कुटुंबच फॅमिली गावाला गेली तर त्यावेळी काय करायचं? ह्याला उत्तर असं देता येईल की आजपर्यंत तुम्ही अग्निहोत्र केलेलं नाही आहे. काय बिघडलं? पण जर तुम्ही चालू केलं तर शक्यतोवर बंद पडू नये. शक्यतोवर हे लक्षात घ्या. ह्या अग्निहोत्राकडं एक आपल्याला मदतनीस मित्र आहे या दृष्टीनं पहा. त्याला देवदेव किंवा धर्म असलं करू नका. तुम्ही जर केलं त्याचे परिणाम तुम्हाला मिळणार आहेत, नाही केलं ते परिणाम मिळणार नाहीत. गावाला गेलात जा ना, जाताना घेऊन जा. आता माझ्याकडं 5-5 जिल्हे असायचे. या जिल्ह्यातून त्या जिल्ह्यात जाताना संध्याकाळ झाली माझ्या गाडीत एक किट असायचं छोटं. हे किट त्याला किती त्रास आहे. ड्रायव्हरच मला आठवण करायचा, अहो सर ते सूर्य डुबायला लागला आहे, अरे हा थांबव बाबा चल. मग तिथंच आम्ही कुठंतरी खडकावर झाडाखाली कुठंतरी बसून ते करायचं. थोडंसं शांत झालं की तिथंच ते विभूती टाकायची, पुढचा प्रवास. आणि इतकं करून नाही केलं, कित्येक वेळा नाही झालेलं माझ्याकडून, तर तेही चालतं. किंवा माझी मिसेस जी होती ती घरात रोज करायची जेव्हा असायची घरात त्यावेळेला. असं आहे, त्याचं बंधन म्हणून असं घेऊ नका, असं आहे. हे दिले हां, सर्वात आधी गणपती आवाहन करायला लागतं असं ऐकायला मिळाले प्रत्येक कार्यसिद्धीसाठी. मग ते गणपतीसाठी म्हणजे पहिला काय हे अथर्वशीर्ष वगैरे मी म्हणतो रोज, मग त्याचं काय त्याच्यामध्ये प्रक्रिया वगैरे ॲड करायची काय? हां, आता बसा ना सर, एवढाच होता ना प्रश्न? नाही, आणखीन एक विषय का होता. मग आता ह्या प्रश्नाचं उत्तर हां, देऊ देऊ, ना. आपण पुढं चालू करूया. आपण गणपती अथर्वशीर्ष रोज म्हणता, हो की नाही? त्वं ब्रह्मा त्वं विष्णुस्त्वं रुद्रस्त्वं इंद्रस्त्वं अग्निस्त्वं. अग्निस्त्वं वायुस्त्वं सूर्यस्त्वं चंद्रमास्त्वं ब्रह्मभूर्भुवस्वरोम. अग्निस्त्वं अंडरलाईन. मग हा जो अग्नी आहे त्याच्यामध्ये गणपती आहेच आहे, पहिली गोष्ट. आणि हे मी आणि ताईने जे म्हणून दाखवलं यदासृष्ट, त्याच्याऐवजी तुम्ही अथर्वशीर्ष म्हणा, काहीच हरकत नाही आहे. ती गणपतीचीच पूजन आहे, अग्नीचंच पूजन आहे. कारण अग्नी म्हणजेच गणपती आहे, गणपती म्हणजेच अग्नी आहे. त्यामुळं आपण ते चालू ठेवायला हरकत नाही. दुसरा प्रश्न म्हणजे एक अनुभव होता. मी मध्ये गगनगिरी महाराजांच्या मठामध्ये गेलो होतो. मग तिथं विभूती तुम्ही म्हटलं ना, त्याचा प्रत्यक्ष परिणाम म्हणजे मला जाणवला की बाबा चांगलं त्याचं यश म्हणजे चांगलं त्याचा फायदा होतो. ते स्वतः घ्यायला लावतात आणि म्हणजे फुकायला पण लावतात. म्हणजे त्याचा म्हणजे परिणाम चांगला होतो. म्हणजे ह्याच्यात मला ॲक्च्युली माझं सायन्स कळालं नाही, काय विज्ञान आहे. मग थोडंफार आज क्लिअर झालं आहे. मग तुम्ही जर अजून एक्सप्लेन करावं असं मला वाटतं. कसं आहे, ही गोष्ट अशी आहे की ह्याला तुम्ही काय म्हणाल, पेन म्हणाल, हो की नाही? मी म्हणेन ना ही कोंबडी आहे, कोंबडी चालेल, सगळे उठतील. अहो हे पेन आहे, हो याला रिफिल आहे, त्याला टोपण आहे, तुम्ही खिशाला अडकवलं आहे. नाही, तरी ते कोंबडीच आहे ती, असं मी जर म्हणालो, कितीही म्हणालो तरी हे पेनच राहणार आहे, कोंबडी ही कोंबडीच असणार आहे. जोपर्यंत तुम्हाला पटत नाही की ह्याचा परिणाम हा आहे, तोपर्यंत तुम्हाला कोणी कितीही काहीही सांगू देत, तुम्हाला ते पटणार नाही. स्व अनुभव हा जो असतो तो सर्वश्रेष्ठ असतो. त्यामुळं आपण जी काही श्रद्धा म्हणून आपण ज्याला म्हणतो की त्या महाराजांना त्यांच्याकडं असेल शक्ती, आपण ती नाही कशी म्हणू शकणार? समजा 1-2 मिनटं धरून चला की तो गोराखी म्हणतो की त्यांच्याकडं
काहीही शक्ती नाही, पण तुम्ही मान्य कराल का? नाही करणार. तुम्ही म्हणाल नाही त्यांच्याकडे खूप असते, त्यांनी ध्यान लावतात आणि ते देतात. तुम्हाला ते सत्य आहे, त्याला ते सत्य आहे, असं आहे. पण ह्या निमित्तानं अजून एक छोटंसं उदाहरण सांगतो आणि मग पुढच्या प्रश्नाला जाऊया. हुपरीचे एक नाव सांगत नाही मी 4 लोकांमध्ये, एक चांदीचे व्यापारी असेच कुठल्या तरी एका लेक्चरमध्ये येऊन बसलेले होते. तिथं मी अग्निहोत्राची महती सांगितली आणि 8 दिवसांनी ते माझ्याकडे आले, एक कोपऱ्यात बसलेले ग्रस्त, आणि मला म्हणाले की काका मला आत्महत्या करायची आहे. हुपरीचा चांदीचा व्यापारी. म्हणलं माझ्याकडे कशाला आलायस? म्हणलं काय, मला तुमचं ते लेक्चर ऐकलं आणि यावं असं वाटलं. म्हणलं एक काम कर, म्हणलं ते अग्निहोत्र मला आत्महत्या करण्यापासून बाजूला करेल का? म्हटलं ए बघ, हे काय असं नाही बटन दाबलं कोणी दाबलं यांनी फॅन चालू केले, तसंतलं नाही आहे. तर तू अग्निहोत्र चालू कर आणि नंतर बघू आपण बोलू, तुझं जगला वाचलास तर. त्याला मी सांगितलं ठणकावून. त्यानं माझ्याकडून अग्निहोत्र सेट घेऊन गेला. कंसातच ठेवा की त्यानं मला पैसे दिले नाहीत, कंसात ठेवा. आणि 8 दिवसांनी त्याच्या आईचा फोन सर मला आला. त्या आईंनी मला काय सांगितलं की महाराज तुमच्या दर्शनाला यायचं आहे. म्हणलं येऊ नका अजिबात. म्हणलं मी सामान्य माणूस आहे. नाही म्हणे, माझ्या मुलामध्ये 8 दिवसामध्ये एवढा फरक पडला आहे की 3 वर्ष त्याचा धंदा खाली 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 गेलेला आहे. ज्यांना त्यांनी पैसे उसने दिलेले होते ते म्हणतात जा देत नाही तुला पैसे परत, आणि ज्यांच्याकडून ह्यानं पैसे घेतलेले होते व्याजाने ते दारात येऊन बसत आहेत. तेव्हा हा मरायचं म्हणतोय, पण झोपलेला नाही गेले 2-3 वर्ष. तर तुमचं हे काय आणलं ते केल्यापासून त्याला झोप शांत लागती आहे. तर तेव्हा म्हणलं तुम्ही येऊ नका, मीच येतो. 1-4 लोकांना बोलवा, त्यांनाही मी अग्निहोत्र सांगतो. मी गेलो हुपरेला, तिथं अग्निहोत्र सांगितलं. त्याचं आता धंदा चांगला चालला आहे. ही वस्तुस्थिती आहे सर. ये अग्निहोत्र में इसमें सामग्री क्या क्या रहती है? अच्छा, आता हिंदी माझं फार कच्चं आहे हो. आयदर इन इंग्लिश और इन मराठी. English will do. हिंदी नाही, इंग्लिश विल डू. English will do. Marathi will also do. Okay. Now this is a pot, this is a pyramid. This is made up of copper, number 1. Second, that is the only thing that you require. Second is, that is cow's ghee. That's a very small quantity of cow's ghee is required for that. Third, the rice, that is the third ingredient. Fourth is your clock, and fifth is your determination. If you wish, you do it. If you don't wish, you will not do it. So this is the only material which is required for that. Thank you. इकडून काही प्रश्न नाहीत वाटतं सगळं. का ऐकलं का नाही काही? सर एक प्रश्न होता. हां. आपलं शरीर हे पंचमहाभूतापासून बनलेलं आहे, त्याच्यामध्ये देखील अग्नी आहे, आणि हे अग्निहोत्र ह्याचा काय डायरेक्ट प्रश्न कुठून येतोय कळे ना, फक्त पुरुषी आवाज येतोय. हां येस सर. हां आम्हाला असं सांगण्यात आलं की आपलं शरीर हे पंचमहाभूतापासून बनलेलं आहे, त्याच्यामध्ये देखील अग्नितत्व आहे, आणि हे अग्निहोत्र, अग्नितत्व आणि अग्निहोत्र ह्याचा काय डायरेक्ट संबंध आहे? A very intelligent question which gives me little scope to explain about Panchamahabhuta. मराठीत सांगू का इंग्रजीत सांगू? ओके. पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश, ही पंचमहाभूतं ना, एवढीच आहेत ना. आता ह्या माझ्या हाताकडे लक्ष ठेवा प्लीज.
पृथ्वी, आप हे जड वस्तू आहेत. पृथ्वीला तुम्ही शिवू शकता, आप म्हणजे पाण्याला तुम्ही स्पर्श करू शकता. आता हे मधलं बोट सोडून द्या. वायू शिवू शकता नाही. आकाश स्पर्श करू शकता नाही. पण मधलं बोट तेज, आता बघा तेज हे असं आहे, म्हणजे अग्नी हे पंचमहाभूतांपैकी एक असं आहे की ते व्यक्तही आहे अव्यक्तही आहे. जर ही फळी मी हातात धरली तर त्याच्यामध्ये अव्यक्त अग्नी आहे. काडी लावली व्यक्त अग्नी होईल. यू कॅन फील इट, यू कॅन हॅव परसेप्शन ऑफ इट, राईट. तर हे मध्यभागी आहे. जड तत्वापासून विरल तत्वापर्यंत जायला आकाश आणि वायू हे मध्ये आहे. काय आहे? अग्नी आहे. व्यक्तही आहे अव्यक्तही आहे. स्पर्श करूही शकता, अनुभव घेऊही शकता. शेकोटीच्या जवळ जाऊ शकता, तुम्ही अनुभव घेऊ शकता. त्यामुळं अग्नी हे तत्व सर्वश्रेष्ठ आहे. जड तत्वाकडून आपल्याला विरल तत्वाकडे जायचंय, परमेश्वराकडे जायचंय. परमेश्वराला तुम्ही शिवू शकत नाही, पण अग्नीला मात्र आपण पाहू शकतो. आपल्याला परसेप्शन होऊ शकतं. आणि ह्याचं महत्त्व हे ज्ञानरूपाने वेदांनी सांगितले. जे मी सुरुवातीला म्हटलं की अग्नी हे तत्व असं आहे की त्यातून ज्ञान दिलं गेलेलं आहे, मानवाच्या सुखासाठी दिलेलं ज्ञान आहे. आणि म्हणून हे अग्निहोत्र रोजच्या रोज त्या त्या वेळेला करणं महत्त्वाचं आहे. सर्वांना हेल्दी लाईफ. प्रश्न खूप असतील पण वेळ झालेले आहे. सरांनी जे गायडन्स दिलं आहे ते ऐकण्यापेक्षा आता ते आचरणात आणणं महत्त्वाचं आहे. जे आपण बीज सुरू करतो आहे ते सर्वात महत्त्वाचं. आपल्या घरी आणि साधना मंदिरमध्ये आपण, मला वाटतं की दिवस प्रत्येक चांगलाच असतो, पण आपल्यासाठी खूप चांगली संधी आहे 12 मार्च असा दिवस, ज्या दिवशी अग्निहोत्राची सुरुवात झालेली आहे. तर तो दिवस आपण धरून आपल्या घरामध्ये आणि साधना मंदिरमध्ये याची सुरुवात करूया. सर वेळ झालेला आहे, पण कारण एक एक उठून जातील त्यापेक्षा आपण आता सांगता करूया. आणि काही प्रश्न तुमचे असतील तर तुम्ही नक्की आपल्या ग्रुपमध्ये किंवा पेपरवर इथं लिहून तुम्ही जमा करा. आपण सरांकडे ते पोचवूया आणि त्यानंतर आपण त्याची उत्तरं जशी येतील ते आपण सर्वांपर्यंत पोचवूया. तर पुढची जी आत्ता शेवटची आपली आभार प्रदर्शनाची वेळ आहे ती पूर्ण करूया. हेल्दी लाईफ. सर्वप्रथम कोल्हापूरहून आपल्या अग्निहोत्राची माहिती देण्यासाठी श्री सुधीर कुलकर्णी सर इथं उपस्थित राहिले. मी हेल्दी लाईफस्टाईल फाउंडेशनच्या वतीनं त्यांना खूप खूप धन्यवाद देतो की त्यांनी अमूल्य ज्ञान आम्हाला दिलेलं आहे. सर्वांनी एक वेळेला टाळ्या वाजवून त्यांना धन्यवाद द्यायचा. त्याचबरोबर हेल्दी लाईफस्टाईल फाउंडेशनचे फाउंडर डॉक्टर अमितजी राठी सर यांनी हे जे बीज रोवलं गेलेलं आहे त्यांनी अत्यंत महत्त्वपूर्ण कामगिरी करून, म्हणजे असे सेशन ठेवून आमच्यामध्ये एक नवीन उमंग उपलब्ध केलेले आहेत. त्याबद्दल मी फाउंडेशनच्या वतीनं त्यांचंही आभार मानतो. त्याचबरोबर या कार्यक्रमाचे नियोजन करण्यासाठी सौ शारदा जासू मॅडम यांनी प्रयत्न केले, फाउंडेशनच्या वतीने त्यांचेही आभार. त्याचबरोबर आपण इथं वेळेत वेळ काढून उपस्थित राहिलात त्याबद्दल फाउंडेशनच्या वतीनं आपलंही आभार. आणि आजचा सेशन इथं संपला असं मी जाहीर करतो.